नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील 1,30,00,000 रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातनं अटक केली. त्यांच्या ताब्यातनं चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000 रुपयांचे दागिने हस्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील 1,30,14,000 रुपयांचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी घरी परतला नसल्याचं समोर आलं. तसंच त्याच्या मूळ गावाचे नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानदार दिलेले आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून सोबत घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीने पळून जाताना 8 ते 10 वेळेस रिक्षा बदलून प्रवास केल्याचं निदर्शनास आलं. तो वसई रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं होतं. या दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना 2 जून 2024 रोजी मिळाली. नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झालं. पोलिसांनी तिथे जाऊन आरोपींची चौकशी केली असता तो जंगलात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पळत ठेवून त्याला 7 जून रोजी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातनं 1,26,00,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक CCTV फुटेज तपासले. तर CCTV फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे पासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत. तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे. तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात. पाण्याचे टाक्याची सभोवतालची जागे स्वच्छ ठेवावी. या उपायांमुळे जलजन्य रोगाचा प्रसार टाळता येईल आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील असं महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणं शोधून तिथे उपाययोजना कराव्या अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहे. पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे 7 रोगांवरील औषधांचा पुरेसा साठा जमा करून ठेवावा अशी सूचना देखील पालकमंत्र्यांनी केली आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या तलखलीने अक्षरशः जीव कासावीस झालेल्या ठाणेकर नागरिकांना आज पावसाने दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पाऊस पडत होता, परंतु तो रात्रीच्या वेळेस पडत होता. मात्र आज पहिल्यांदाच दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणे शहरामध्ये पावसाने हजेरी लावली आणि पहिल्याच पावसाळ्यामध्ये ठाणे शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरण्याच्या घटना घडल्या. वंदना बसस्टॉप समोर दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी जमा झालं आणि त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणामध्ये तारांबळ उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. मात्र आज आलेल्या पावसाने नागरिक चांगले सुखावले. हवेमध्ये सुखद गारवा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या तलखलीने अक्षरशः जीव कासावीस झालेल्या ठाणेकर नागरिकांना दिलासा मिळाल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं. धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या 3000हून जास्त प्रवाशांना जीवनदान देणारे विटावा येथील संवेदनशील जीवरक्षक राजेश खारकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. खाडीत रात्री अपरात्री पडलेल्या उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावणार अशी भावना या निमित्ताने पोलीस आणि अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. जणू दैवी देणगी प्राप्त असलेल्या राजेश विटावा खाडी किनारी कुटुंबासमवेत वर्षात हजारो लोक बुडून मेले आहेत. रेल्वेतून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या दैवी देणगीसारखा राजेश यांच्या कानावर अचूक पडायचा. धोधो पावसातही त्यांना हे आवाज स्पष्ट यायचे. कशाचीही तमा न बाळगता रात्री बेरात्री ते पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीमध्ये रेल्वेतून पडलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी उडी मारायचे. अंगावर किमती वस्तू असण्याच्या शक्यता असायच्या, परंतु राजेश यांनी त्या वस्तूंना कधी हात लावल्याचं ऐकिवत नाही. या पुढील कार्यवाहीसाठी ते पदरमोड करत असत अशी माहिती देखील रहिवाशांनी दिली आहे. अनेकांचा जीव वाचवलेल्या राजेश यांना वाचवण्यात पात्र नातेवाईकांना यश आले. त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली. अगदी विद्यार्थी दशेपासून आपण राज ठाकरे
यांच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत होतो. राज ठाकरे यांचं भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षणाचं बिंदू असतं आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला जो पाठिंबा दिला त्याचा आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असल्याचं देखील नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. यावेळी श्री राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या समवेत अविनाश जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळेस मराठी माणसाला दिल्लीमध्ये गेले म्हणून विसरू नका, मराठी माणसाचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करा अशा सूचना केल्याचं देखील यावेळेस श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. मराठी मातीतल्या माणसांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विषय यांना दिल्लीत वाचा फोडण्याचं काम आपण नक्कीच करू आणि राज ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवू असं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.